नमस्कार, मी परमदास जाधव. आज आपण भारतातील चलन व्यवस्थेत होऊ शकणाऱ्या मोठ्या बदलाबद्दल बोलणार आहोत. आर-बी-आय प्लास्टिक नोटा आणणार आहे. तर रुपये 10 आणि 20 या ह्या नोटांबाबत टेंडर काढण्यात आलेलं आहे. तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय आहे. तर ही बातमी काय आहे, तर आर-बी-आयची सहाय्यक कंपनी आहे. या कंपनीने पॉलिमर नोटांसाठी जागतिक टेंडर जारी केलेलं आहे. हे टेंडर पॉलिमर पुरवठ्यासाठी आहे. यांचा उद्देश असा आहे की 10 आणि 20 च्या नोटा आहेत त्या पायलट प्रकल्प राबवणे आहे. पॉलिमर नोटा आहेत त्या कागदाच्या नसून विशेष प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवल्या जातात. अशा नोटा ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर आणि इतर अनेक देशांमध्ये वापरल्या जातात आणि याचे खूप असे फायदे सुद्धा आहेत. कारण ह्या नोटा जास्त टिकाऊ असतात, पाण्यात खराब होत नाहीत, स्वच्छ ठेवणे सोपे राहते आणि ज्या बनावट नोटा आहेत त्या बनावट नोटांपासून हे कठीण आहे बनावट नोटा बनवणे आणि म्हणून आयुष्य कागदी नोटांपेक्षा अनेक पटीने या पॉलिमरच्या नोटांचे हे आयुष्य जास्त आहे. सध्या आर-बी-आयने अधिकृत डिझाईन जारी केलेली नाही आणि म्हणून सोशल मीडियावर दिसणारे जे फोटो आहेत ते बहुतेक संकल्पनात्मक असे आहेत, AI निर्मित आहेत आणि म्हणून टेंडर म्हणजे आवश्यक साहित्य किंवा सेवा पुरवण्यासाठी कंपन्यांकडून प्रस्ताव मागण्याची प्रक्रिया. याचा अर्थ नोटा लगेच बाजारात येणार असा होत नाही. जर पायलट प्रकल्प यशस्वी झाला तर भविष्यात या नोटा देशभरात जारी होऊ शकतात. तर मित्रांनो, ही बातमी खरी आहे का? पण अजून प्लास्टिक नोटा सर्वसामान्यांसाठी जारी झालेल्या नाहीत. अधिकृत घोषणेनंतर अंतिम माहितीही मिळेल. तुम्हाला हा बदल योग्य वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे मत सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.